जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर. त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, सोपे रूप द्या म्हणते. तर बघा काय दिलेलं आहे आपल्याला, व्हॅल्यू 94, 87 आणि काय आहे 08. काय म्हणते याची प्लस प्लस करून घ्यायची. मग 25, 54 आणि काय आहे 05 याची प्लस करायची. आणि बाकीची काय संख्या म्हणते मायनस आहे तर मायनस करून घ्यायची. ते पहिले याची ॲडिशन करून बघा. याची ॲडिशन केलं की ते 8 आणि 5 13. ठीक आहे, 13शी 3 हातचाला 1 आणि इथं लिहायचं 1. 4 आणि 7 किती होतं, 11शी 1 हातचाला 1 डबल. इथं 8 आणि 6 किती 14. 14शी 4 हातचाला 1. 4 आणि 1 5 आणि इथे काय 9 आणि 2 11. किती आली याची ॲडिशन, एवढी आली. आता काय करायचं आहे, ते बाकीची संख्या मायनस आहे ते तिथून मायनस करून घ्यायची. बघा 18 नंतर 66 तर 12. हे काय करायचं, याच्यातून मायनस. बघा 3तून 2 गेला तर 1 उरला, 1तून 1 गेला तर 0 उरला. आता 1तून 6 जाणार काय नाही जाणार, तर मग काय करायला लागेल, इथं 1 हातचा गेला लागेल. इथं काय बनणार मग 11. 11तून 6 गेले तर किती उरले, 5 उरले. डबल इथे एक उसना घेतला होता, उसना वापस देऊन जाता डबल. 4तून 7 जाणार काय नाही जाणार, तर मग काय करायचं, 4ले काय बनायचं 14 बनायचे. 14तून 7 गेले तर किती उरले, 7 उरले. डबल इथं एक उसना वापस देऊन देतं. बघा 5तून 9 जाणार काय नाही, तर मग एक उसना घ्यायचा. किती बनणार इथं 15. 15तून 9 गेल्यावर किती उरते मग 6 उरते. तर ते 6 लिहून घ्यायचे. इथे एक हातचा वापस देऊन देतात. बघा 11तून 2 गेले किती उरते 9. तर म्हणजे आपले आन्सर किती आलं तिथं 96, 75, 01. हे आपलं तिथं आन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते, 3 + 33 + 333 + 3333 प्लस डॉट 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 या मालिकेत म्हणते एकूण 9 पदे आहे म्हणते. किती पदे आहे, 9 पदे आहे म्हणते. ठीक आहे, त्याची बेरीज केल्यावर बेरजेत दशक स्थानी कोणता अंक येईल म्हणते. म्हणजे आपण त्याची बेरीज करू म्हणते. दशक स्थानी म्हणजे मागून दुसऱ्या नंबरचा अंक कोणता येईल हे आपल्याला विचारलं. बघा हे काय एक स्थान आहे ते दशक स्थान, म्हणजे आपल्याला काढायचं काय, मागून दुसऱ्या नंबरचा अंक काढायचा आहे. तर बघा कसं काढायचं. आता हे 3 आहे, पहिलं बघा 3 आहे ना, 3. आता सगळ्याच्यात काय 3 3 दिसूनच राहिलं आपल्याला. ठीक आहे, आपल्याला एकूण किती पदं दिलेलं आहे, म्हणजे 9 पदं काढायचे. तर गुन्हेला काय करायचं, पहिले 9 करायचं. 9 त्रिक किती होते 27. हा शेवटला अंक इथं लिहून घ्यायचा. ठीक आहे, हा आला शेवटून एकक स्थानचा अंक आला. ठीक आहे, आता आपल्याला पाहिजे दशक स्थानचा अंक. मग काय करायचं, 3 9च्या बंधून 1 कमी करायचा, म्हणजे 8 न गुणायचा. किती झालं इथं 8 त्रिक 24 झाले. ठीक आहे, आता उरला किती होता आपल्याजवळ, इथं 2 उरला होता ना. हे 2 याच्यातनी काय करायचे, ॲड करायचे. किती झाले इथं 26. म्हणजे आता दुसऱ्या दशक स्थानी एकक, इथं दशक पाहिजे होतं. ठीक आहे, एकक दशक म्हणजे दशक स्थानिक अंक कोणता येईल मग आपलं तिथं 6 येणार आहे. ठीक आहे, उत्तर काय मग आपलं तिथं 6. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. जर म्हणते 708, 509, 305, 104 आणि 103 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले म्हणते. ठीक आहे, तर पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज किती आहे म्हणजे आपल्याला काय करायचं, पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज. बघा काय करायचं, अशा वेळेस 708 काय आहे, 708 आहे लिहून घ्यायचे. नंतर काय 509 आहे, नंतर काय 305 आहे, 104 आहे आणि काय 103 आहे. त्याच्यात आपल्याला सर्वात मोठा आणि सर्वात लहान काढायचा आहे. तर कसं काढायचं, आता सर्वात मोठा सर्वात लहान. बघा आता पहिले याच्यात डिफरन्स पाहता, डिफरन्स समान दिसून आला का आपल्याला, हर एक याच्यातनी नाही दिसून आलं. मग अशा वेळेस काय करायचं, आता हे 7 लिहायचं, वरचं 7 लिहिले केले, त्याला काय करायचं, 7 लिहिले त्याला काय 100 गुणून टाकायचं. ठीक आहे, 100 गुणल्यावर काय करायचं, याच्यातला डिफरन्स घ्यायचा. याच्यात डिफरन्स कितीचा आहे, 1चा. हर एक संख्यात डिफरन्स घ्यायचा. कितीचा आहे याच्यात नाही, 4चा आहे. याच्यात किती आहे 2चा आहे. याच्यात किती आहे 3चा आहे. याच्यात डिफरन्स कितीचा आहे 2चा आहे. मग काय करायचं, त्याला 100 गुणाचं आणि भाग्याला काय करायचं डिफरन्स त्याचा. ठीक आहे, नंतर बघा 500 भाग्याला डिफरन्स त्याचा 4. ठीक आहे, इथं 300 असं बनवायचं आलं. भाग्याला डिफरन्स किती आहे त्याचा 2. ठीक आहे, याच्यात किती आहे 100 भागिले डिफरन्स किती आहे 3, तर 3 भागून द्यायचं. ठीक आहे, इथं किती आहे 100 भागिले डिफरन्स किती आहे 2, 2 भागून द्यायचं. बघा आता इले 7 1 भागलं 700, किती आलं आपल्याजवळ 700 आले. ठीक आहे, इले जर भागलं तर किती आलं 125 आलं. इले जर भागलं तर किती आलं 150 आलं. इले जर भागलं तर किती आलं 33.33 येते. ठीक आहे, इले जर भागलं तर किती येते 50 येते. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे आता, सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या पाहिजे. तर कसं काढायचं, आता सर्वात मोठी संख्या दिसून आली आपली इथं 700, सर्वात लहान संख्या काय दिसून आली इथं 33 दिसून आली. याचं काय विचारलं, आता 700च्या समोर कोणती व्हॅल्यू आहे इथं 708 आणि 33च्या समोर कोणती व्हॅल्यू दिसून आली 104 दिसून आली. याची काय करायची आपल्याला
ॲडिशन करायची. काय करायची आहे? ॲडिशन करायची. मग काय करायचं इथं 7/8 प्लस किती म्हणाले 1/4 याची ॲडिशन करायची. आता बघा इथं कॉमन आहे काय? आता काय याची ॲडिशन करायची आहे. बघा इथं 8 आहे, इथे काय करायचं मग 8 बनवायचे. मग काय करायचं इथे 2 गुणाचं आणि इथे 2 गुणाचं. मग किती गुणाला 7/8 प्लस किती आहे 2/8 आलं इथं कॉमन. आता कॉमन असल्यावर काय करायचं 8ले कॉमन घेऊन घ्यायचं. ठीक आहे, घेतलं. नंतर इथं प्लसचं चिन्ह आहे तर काय करायचं 7 प्लस काय 2. तर याची ॲडिशन केल्यावर किती येऊन राहिलं आपलं उत्तर 9/8 येऊन आलं. उत्तर किती येऊन आलं आपलं 9/8 हे आपलं ॲन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे काय आहे. आता कंस आहे त्याच्यामध्ये काय A1 1+2 प्लस काय कंस डबल 5/8 मायनस काय 1/4 गुन्हेला काय तिथं 0.025 ठीक आहे. हे आपल्याला बरोबर विचारलं कितीच्या बरोबर आहे म्हणते. तर बघा कसं सॉल्व करायचं. पहिलं काय करायचं आता हे सॉल्व करून घ्यायचं. ठीक आहे, बघा बे याचा काय करायचं इथं गुणाकार, इथं काय करायचं ॲडिशन करायची. बघा इथं का बे प्लस किती झालं 2 + 1 किती झाले 3/2 झाले. ठीक प्लस नंतर इथं 5. आता इथं सारखे आहे का संख्या इथं 8 आहे, इथे काय बनवून घ्यायचं आता सारखं बनवून घ्यायचं. ठीक आहे, इथे 2 न गुणलं इथे 2 न गुणलं तर किती झालं इथं जर आपण न गुणलं तर किती झालं इथं 5/8 मायनस किती होऊन आलं 2/8. ठीक आहे, आता 8 काय घेऊन घ्यायचं याच्यातला कॉमन घेऊन घ्यायचं. घेतलं आपण 8 कॉमन. मग 5तून काय करायचं -2 करायचं. 5तून -2 केल्यावर किती येते तिथं 3 येऊन आले. ठीक आहे, गुन्ह्याला काय येतं 24 आहे. ते काय पॉईंट आहे तर खाली काय लावून येते 2 शून्य लावून घ्यायचे. ठीक आहे, बघा आता 3/2 प्लस आहे तिथं काय 5तून 2 गेले तर किती उरले 3/8 गुन्ह्याला किती आहे 24/100 आहे. ठीक आहे, आता भाग देऊन द्यायचा 8 × 8 8 × 24. ठीक आहे, दिलं. आता इथे येऊन किती राहिले 3/2 प्लस आहे तर प्लस लिहा 3 × 9 इथं काय 100 असं येऊन आलं. आता इथं खाली 100 आहे तर इथे 100 बनायचं. इथे किती गुणा लागेल मग आपल्याला 50 तर वरती काय गुणा लागेल मग 50नच गुणा लागेल. ठीक आहे, तर बघा इथं काय किती झाले 150 झाले, खाली किती झाले 100 प्लस किती आहे 9 आणि इथं 100. बघा आता खाली कॉमन 100 आले ना तर मग काय करायचं 100ले खाली घेऊन घ्यायचं. नंतर काय करायचं इथं प्लसचं चिन्ह आहे ना आता काय करायचं 150 + 9 किती येते मग 150 + 9 केलं तर 159 येऊन आले. किती येऊन आले 159. 50 + 9 केलं तर किती येऊन आले 159 येऊन आले. आणि भागीले काय आहे 100 आहे. उत्तर किती येऊन आलं आपलं मग 15 म्हणून आलो 1.59 हे आपलं तिथं आलं उत्तर. ठीक आहे, बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 4 बेल अनुक्रमे म्हणते 2, 5, 10 व 12 मिनिटांनी वाजतात म्हणते जर चारही बेल दुपारी 12 वाजता सेट केले. ठीक आहे, बेल दुपारी 2 वाजता सेट केल्या म्हणते तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत ते चारही बेल एकत्र किती वेळा वाजतील म्हणते. आपल्याला ते विचारलं किती वेळा वाजतील. तर बघा आपण लावली किती वाजते 2 वाजता लावली. ठीक आहे, किती वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत म्हणजे एकूण किती झाले इथं तास किती झाले एकूण आपण मोजले तर बघा 2च्या नंतर मोजायचं 3, 4, 5, 6 किती झाले 4 तास झाले. किती झाले 4 तास. ठीक 4 तास झाले म्हणजे आपल्याला 4 तासात किती बेला वाजेल हे विचारलं किती वेळा वाजेल. तर बघा अशा वेळेस काय करायचं आता बेल किती वाजून आली 2 मिनिटांनी वाजून आली, 5 मिनिटांनी, 10 मिनिटांनी आणि 12 मिनिटांनी वाजून आली बेल. तर अशा वेळेस काय करायचं आता ह्याच्या काय मिनिट लिहिलं आहे हे लक्षात ठेवायचं काय आहे मिनिट आहे. हां मिनिट आहे तर काय करायचं याचा LCM काढून घ्यायचा म्हणजे लसावी काढून घ्यायचा याचा. आता याचा लसावी जर काढायला बसलो तर आपण किती येणार याचा सर्वांचा लसावी तर 60च येणार. कसं काढायचं मग आता सर्वात मोठी संख्या पकडायची किती आहे 12 आहे. ठीक आहे, 12 आता याला भाग झाला तर किती 2 आहे ना याच्यात 12त नाही 12 2 आहे तर 2 सगळं 12 2 पंचे 10 इथं 5 डबल 5 आहे ना का 12मध्ये नाही ते 5 कॅन्सल झालं. इथं घेतले तर आपण 5 इथे आहे तर इथे घ्या 2 इकडे 2 12 भाग जाते काय जाते तर मग आपल्याला LCM किती येते तिथं 60 येऊन आलं. किती येऊन आला 60 आपल्या तिथं LCM म्हणजे लसावी येऊन आला. ते किती 60 मिनटं येऊन आलं. ठीक आहे 60 मिनटं म्हणजे आपल्या 4 तासात किती वाढ आता 60 मिनिटात किती वेळा वाजेल म्हणते. तर बघा हे 60 मिनिट म्हणजेच आपण काय म्हणत असतो याले 1 तास म्हणतो. किती म्हणतो 1 तासात म्हणजे 1 तास आपला 4 तास आहे आपल्याजवळ ते 1 तास आपण
हर एक वेळेस वाचतो तर किती वेळा वाजणार मग ते 4 1ने 4ला भाग दिला तर किती वेळा वाजणार 4 वेळा वाजणार. ठीक आहे, हे आपलं उत्तर आहे तिथं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, दोन संख्यांचा मसावी म्हणजे 14 असून त्याचा लसावी म्हणते 490 आहे. जर त्यातील एक संख्या 70 असेल तर दुसरी संख्या काय म्हणते. तर बघा आता काय याच्यात काय राहते, लसावी गुन्ह्याला काय राहते मसावी, लसावी गुन्ह्याला काय राहते मसावी, आणि भागायला काय राहते पहिली संख्या, गुन्ह्याला काय राहते दुसरी संख्या. ठीक आहे, आता बघा लसावी किती दिलेला आपल्या याच्यातनी, मसावी दिलेला आहे 14, लसावी दिलेला आहे इथं 449 म्हणजे 490 दिलेला आहे. ठीक आहे, आणि भागायला काय आहे, एक पहिली संख्या किती आहे 70 आहे तर दुसरी संख्या काय आहे, तर भाग देऊन देतात. बघा 0 आणि 0 कॅन्सल झाले, 7 दुने 7 एक 7, 7 दुने 14, 49 दुने जर केलं तर किती येते, 49 दुने 98 येते. उत्तर किती आलं मग आपलं 98. दुसरी संख्या कोणती आहे 98 होती. तर बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक संख्या 4ने भागल्यास म्हणते 12, 18, 32 आणि 40 या संख्येचा लसावी आहे तर ती संख्या कोणती आहे म्हणते, म्हणजे 4ने वाढवल्यास म्हणते, 4ने वाढवल्यास. ठीक आहे, तर बघा याच्या अशा वेळेस काय करायचं, 4ने वाढून राहिली म्हणते संख्या, कितीने वाढून आली 4ने वाढून आली म्हणते. तर काय काय कोणकोणती संख्या आहे, 12 आहे, 18 आहे आणि 32 आहे आणि 40 आहे. ठीक आहे, या संख्येचा लसावी आहे तर ती संख्या कोणती आहे म्हणते, आपल्याला विचारलं ती संख्या कोणती आहे. तर काय करायचं अशा वेळेस, ह्या सर्व संख्येचा काय काढून घ्यायचा, लसावी काढून घ्यायचा. म्हणजे लसावी काढायचं. बघा सर्वात मोठी संख्या काय 40, 40 लिहून घ्यायचं इथं. 40 काय असते आपल्याजवळ 8 गुणिला 5 असते. ठीक आहे, 8 इथं आहे तर 8 एक 8, 8 चौक 32. ठीक आहे, आता 5ली 4नं भाग जाईन का, मग 4 लिहून घ्यायचं इथं, हे कॅन्सल झाले. आता इथं किती आहे 18 आहे, बेचोक बेदुने 4, 9 18. बघा इथं 9 आहे काय, तर 9 लिहून घ्यायचे इथं, इथं कॅन्सल होते. आता इथं 12, बघा 4 ती इथं 4 9 36, 12 आहे का इथं आहे, मग हे कॅन्सल करून टाकायचे. बघा आता याचा करायचा गुणाकार. बघा 9 5 चौक इथं होते 20 होते. ठीक आहे, 9 दुने किती होते 8 9 किती होते 72, 72 गुणिला 20 जर केलं तर किती येते 144 म्हणजे 1440. आता काय म्हणते 4ने वाढवली म्हणते ही संख्या, तर मग याच्यातून 4 काय करायचे मायनस करायचे, म्हणजे आपली संख्या कोणती होती ते 1436. किती होते 1436, ते आपली होते संख्या. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते बरोबर उत्तर येण्यासाठी कोणत्या दोन चिन्हाचा अदलाबदल करावी म्हणते. बघा आता काय दिलेलं आपली संख्या 15 आहे, भागेले काय आहे 3 आहे, नंतर -7 आहे, गुणिला काय आहे इथं 4 + 9, त्याच्यानंतर बरोबर आहे म्हणते 24. म्हणजे आपलं काय आलं पाहिजे उत्तर इथं बरोबर 24च्या बरोबर आला पाहिजे. इथं कोणतं असं चिन्ह आपण अदलाबदल करू म्हणते. तर बघा आता पहिलं चिन्ह काय आहे प्लस आणि मायनस. ठीक आहे, प्लसच्या जागी मायनस घेऊन मायनसच्या जागी प्लस घ्यायला. बघा आता इथं काय मायनस आहे ना, तिथं काय घ्यायला लागेल आपल्याला प्लस घ्यायला लागेल. ठीक आहे, इथं प्लस आहे तिथे काय घ्यायला लागेल मायनस घ्यायला लागेल. तर बघा 24 येते का बरोबर, तर 5 15 भागेले किती आहे 3, प्लस चिन्ह आहे तिथं काय घेऊ आपण प्लस घेऊ मायनसच्या जागी, गुन्हेला 4 मायनस इथं प्लस घेऊ. ठीक आहे, तर बरोबर येते का बघा, सॉरी मायनस नाही इथं प्लस आहे, तिथे काय घ्यायला लागेल मायनस घ्यायला लागेल. ठीक आहे, 3 एक 3, 3 5 15. ठीक आहे, 5 प्लस किती झाले 7 चौक 28, मायनस किती झाले इथं 9. 24च्या बरोबर येते का बघा. आता बघा 28 मधून 9 गेले तर किती उरून आले इथं 19 उरून आले, म्हणजे 5 + 19 बरोबर किती येते 24, आणि हे 24च्या बरोबर आहे का आहे, 24च्या बरोबर आहे. म्हणजे आपल्याला तिथं चिन्ह कोणतं चेंज करायला लागेल आपल्याला प्लस आणि दुसरं मायनस. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, एक्स लिहिलं, एक्स प्लस एक्स बरोबर किती आहे 9 आहे म्हणते. विचारलं काय आपल्याला x² + x² बरोबर किती, याची आपल्याला व्हॅल्यू विचारली. अशा वेळेस काय करायचं बघा, काय करायचं आता इथं स्क्वेअर विचारलं तर काय करायचं 9चा स्क्वेअर करायचं, मायनस काय करून टाकायचे 2 करून टाकायचे. त्याच्यातून बघा 9चा स्क्वेअर किती येतं 81 - 2 केलं तर उत्तर किती होणार आपल्याला 79 होणार. उत्तर किती आहे मग आपल्या तिथं 79.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, जर म्हणते भागाकार म्हणजे मायनस व गुणाकार म्हणजे भागाकार व प्लस म्हणजे काय म्हणते गुणाकार आणि मायनस म्हणजे प्लस, तर याची आपल्याला खालचे उत्तर काढायचं आहे. काय दिलं आहे इथं, 4 गुणिला 2 प्लस 3 मायनस 4 भागिले 1 मायनस 3. याच्या आपल्याला अदलाबदली करायची आहे चिन्हाची. बघा गुणाकारच्या जागी काय दिलेलं आहे तिथं, गुणाकारच्या जागी दिलेला आहे तिथं भागाकार, तिथं भागाकार लावून घ्यायचा. ठीक आहे. आता प्लस प्लस चिन्हाच्या जागी काय दिलेलं आहे, गुणाकार, गुणाकार लिहून घ्यायचा. मायनसच्या जागी काय दिलेलं आहे, प्लस प्लस लिहून द्यायचं. भागाकारच्या जागी काय मायनस मायनस लावून घ्यायचं. आणि इथं काय मायनसच्या जागी काय दिलेलं आहे तिथं प्लस, तर इथं प्लस लावून घ्यायचं. आता करायचं बे का बे, बे दोन्ही 4, 3 दोन्ही किती झाले 6 प्लस 4 मायनस 1 प्लस 3. बघा 6 आणि 4 किती झाले 10, 10मधून मायनस 1 केलं तर किती उरलं 9 प्लस 3, म्हणजे उत्तर किती आलं आपलं तिथं 12 आलं. किती आलं 12. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते एका संख्येत म्हणते 1/17, एक संख्या आहे म्हणते त्याच्या 1/17मधून 17 वजा केले म्हणते. ठीक आहे, वजा केले असता उत्तर काय म्हणते 17 येते, तर ती संख्या कोणती होईल. ठीक आहे, आता एक संख्या आहे. ठीक आहे, एक आपण संख्या म्हणू, याचे 1/17 म्हणजे ठीक आहे 1/17मधून काय म्हणते 17 वजा केले म्हणते, तर बरोबर किती होऊन राहिले म्हणते आपल्या 17 येऊन राहिले. तर बघा आता कसं काढायचं आहे, आता इकडे गुणाकार करायचं, हे एक्स छेद किती झाले इथं 17 झाले, इथं मायनस आहे ते इकडे गेल्यावर काय होणार आहे प्लसमध्ये चाललं जाणे, 17 प्लस 17. ठीक आहे, ही इकडली संख्या इकडे जरा प्लसमध्ये चाललं. बघा इथं एक्स आहे, आता 17 आणि 17 किती झाली इथं एक्स भागिले 17 बरोबर किती झाली इथं 34 झाले. ठीक आहे, आता हे 17 इथचे 17 इकडे काय गेला गुणाकारमध्ये चालले जाईल, इथचे सगळे इकडे गुणाकारमध्ये चालले जाईल. ठीक आहे, आता एकची व्हॅल्यू किती, आता याचा गुणाकार करून टाकायचा, एक्स बरोबर याचा गुणाकार. बघा 17 चौक 68 उच्चले 6, 17 त्रिक 51, 51 6 किती झाले 57 झाले. किती झाले 57. उत्तर किती आहे मग आपलं तिथं 578. बघा आता काय म्हणते, एका अपूर्णांकाच्या संख्येच्या अंशाला म्हणते 2ने गुणले. ठीक आहे, व छेद 2ने वाढवला म्हणते तर अपूर्णांक 6/7 होतो म्हणते. ठीक आहे, त्याऐवजी छेदाला म्हणते 2ने गुणले व अंश 2ने वाढवला तर अपूर्णांक 1/2 होतो म्हणते, तर तो अपूर्णांक कोणता. अशा वेळेस काय करायचं, ऑप्शन मेथड वापरायची. काय वापरायची, ऑप्शन मेथड. बघा आता काय ऑप्शन काय काय आहे, 3/4 आहे, दुसरं 2/5 आहे, तिसरं काय 3/5 आहे, चौथं काय 3/7 आहे. ठीक आहे, आता पहा बघा आपल्याला काय म्हणालं, अंशामध्ये 2 वाढवून आले. काय म्हणते हे अंश आहे. ठीक आहे, अंशामध्ये काय म्हणते 2 वाढवले. ठीक आहे, वाढवले. आणि छेदामध्ये काय म्हणते अंशाले म्हणते 2 गुणले म्हणते, आणि छेद आहे म्हणते त्याला काय म्हणते 2 प्लस केले म्हणते. छेदामध्ये 2 प्लस केले तर आपला अपूर्णांक किती होऊन आला म्हणते 6/7. तशी आता संख्या कोणत्या ऑप्शनमधून लागते तर ते आपल्याला पाहायचं आहे. बघा आता अंशाला काय करायचं 2 गुणाचं, आणि छेदामध्ये 2 प्लस केले तर किती होऊन आले इथं 6/6 येऊन आलं, म्हणजे इथं कॅन्सल होऊन आलं, हे ऑप्शन नाही येणार नाही. मग इथं 2 गुणलं आणि इथं काय प्लस काय केलं 2, इथं वरतं 4 येऊन आले, खालतं 7 येऊन आले, हे बी ऑप्शन येणार नाही. तर राहिलं आता 3ले 2 गुणलं तर किती आले इथं 3ले 2 गुणलं तर इथे आले 6, आणि याच्यातने 2 प्लस केले तर किती आले 7. ह्याचं उत्तर येऊन आलं ना आपलं. ठीक आहे, येऊन आलं. आता इथं जर 2 गुणलं आणि प्लस 2 केले तिथे किती येऊन आले 6 आणि 9, 6 आणि 9 येऊन आले. हे येणार का उत्तर नाही. तर म्हणजे आपलं तिथं व्हॅल्यू कुठं बरोबर लागलेली आहे, इथं लागलेलं आहे, म्हणजे 3/5. म्हणजे उत्तर किती आहे तिथं आपलं 3/5 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते एका परीक्षेत म्हणते 50 प्रश्न विचारण्यात आले होते, बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात म्हणते. जर प्रतीकला म्हणते पूर्ण प्रश्न सोडवून 14 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्नांची उत्तरे बरोबर सॉल्व केली म्हणते. बघा प्रश्न किती होते आपल्याजवळ 50 प्रश्न होते. ठीक आहे, बरोबर उत्तर आले 4 आणि चुकीच्या उत्तराला 2 मिळाले. त्यानं काय म्हणते 14 गुण मिळवले म्हणते. किती मिळवले, फक्त दिले 14 गुण मिळाले. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. बघा आता आपण म्हणू की सर्वच क्वेश्चन आपण प्रतीकनं सॉल्व केले तर किती आहे, एका प्रश्नाला किती 4 मार्क भेटले. तर जर पूर्ण सॉल्व केले असते बरोबर तर त्याला किती मार्क भेटले असते 4 गुणिले 50 किती 200 मार्क भेटले. परंतु त्याला मार्क किती भेटले फक्त 14. तर मग काय करायचं, इथून 14 मायनस करायचे. किती होऊन आले 186. त्याला 186 मार्क कमी भेटले. काऊन भेटले असं, कारण की त्याने चुकीचे मार्क सॉल्व केले.
तर चुकीचे मार्क सॉल्व किती केले असं 4 + 2 6. 6ची व्हॅल्यू जर इथं 186 आहे तर चुकीचे मार्क किती सॉल्व केले त्यानं 6 3 18 6 1 6. म्हणजे त्यानं चुकीचे क्वेश्चन किती सॉल्व केले 31 केले. चुकीचे क्वेश्चन किती केले त्यानं सॉल्व 31 आणि एकूण क्वेश्चन किती होते जवळ 50 होते. तर 31 मायनस केले तर किती उरून आले 19. म्हणजे त्यानं बरोबर उत्तर किती सॉल्व केले असं बरोबर उत्तर केले त्यानं 19. उत्तर काय मग आपलं तिथं 19 आहे. बघा दोन संख्यांची बेरीज म्हणते 85 आहे व त्याची वजाबाकी म्हणते 15 आहे तर त्या संख्येचे गुणोत्तर किती आहे म्हणते. ठीक आहे. तर बघा आता काय करायचं दोन संख्यांची बेरीज विचारली ना तर अशा वेळेस काय करायचं पहिले दोघांची काय करायचं आता बेरीज करायची. ठीक आहे. 85 + 15 याची बेरीज करून काय करायचं 2 न भागायची. हे काय निघते मोठी संख्या निघते. ठीक आहे. नंतर काय करायचं लहान संख्या काढायच्या वेळेस दोन संख्यांची काय करायचं वजाबाकी करायची भागिले काय करायचे 2 करायचे. हे आपली लहान संख्या निघते. बघा 85 + 15 किती होऊन आली तर 100 होऊन आले ना. 100 भागिले 2 केले तर किती येते 50 येते. म्हणजे मोठी संख्या किती आली आपल्या तर 50 आली. आता बघा ही संख्या किती येते लहान संख्या 85 - 15 तर किती होऊन आले 70. 70 भागिले 2 केले तर किती आले इथं 35 आले. किती आले इथं 35. म्हणजे आपल्या संख्या कोणत्या होत्या ते 50 आणि 35 होत्या. विचारलं काय मग आपल्याला तिथं तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती म्हणते त्या संख्याचे आपल्याला गुणोत्तर विचारले. आता संख्याला भाग 50 आहे दुसरी काय म्हणते 35 आहे. तर भाग देऊन घ्यायचा 5 1 5 5 7 35 म्हणजे गुणोत्तर किती आलं आपलं इथं 10 3 आहे 10 7 आले. किती आलं गुणोत्तर इथं 10 7. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे राम आणि श्याम म्हणते याचे एकत्रित वय म्हणते श्याम आणि मोहनच्या एकत्रित वयापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे म्हणते. तर मोहन हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान किंवा मोठा आहे म्हणते आपल्याला विचारलं. बघा आता राम आणि श्याम काय म्हणते हा राम आणि हा म्हणते श्याम. ठीक आहे. राम आणि श्याम याच्या एकत्रित वय यांचे एकत्रित वय ठीक आहे एकत्रित वय यांचे श्याम आणि मोहन काय म्हणते श्याम आणि म्हणते मोहन श्याम आणि मोहनच्या एकत्रित वयापेक्षा 10 वर्षांनी जास्त म्हणते. यांच्या वयापेक्षा 10 वर्षांनी जास्त म्हणजे हे एक्स असन हे किती असन एक्स + 10 असन. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं काय तर मोहन हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान आहे. मोहन आणि राम विचारलं. बघा आता याच्यात जर आपण मायनस करू तर काय होणार आहे तर काय श्याम श्याम काय होऊन जाणार याच्यात दोघं जण आहे ना श्याम श्याम काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. उरलं काय मग इथं राम - मोहन राहिला. काय राहिलं राम - मोहन. इथं व्हॅल्यू किती येणार मग इथं 10. ठीक आहे. त्यांच्या वयात फरक किती येणार मग लहान किती वर्षांनी येतो 10 वर्षांनी लहान आहे. उत्तर किती आहे तिथं 10. काय म्हणते पहिल्या 10 मूळ संख्येची सरासरी किती म्हणते. तर बघा आता पहिल्या 10 मूळ संख्या विचारल्या ना तर काय येतं पहिली मूळ संख्या 2 2 नंतर 3 3 नंतर किती येते 5 5 नंतर 7 7 नंतर किती येते 11 11 नंतर किती येते 13 13 नंतर किती येते 17 17 नंतर 19 19 नंतर किती येते 23 23 नंतर किती येते 29 10 झाल्या काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती झाल्या 10 झाल्या. याची तर बेरीज लक्षातच ठेवायला पाहिजे. याची बेरीज किती जर एकची बेरीज केली तर किती येणार आहे 129 येणार आहे. किती संख्या आहे 10 तर भागिले काय करायचं 10 तर किती येणार आहे उत्तर आपलं तिथं 12.9. सरासरी किती येते त्यांची 12.9 येते. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका वर्गातील म्हणते 35 विद्यार्थ्यांच्या वजनांची सरासरी 35. ठीक आहे. एका 35 विद्यार्थ्यांच्या वजनांची सरासरी किती आहे म्हणते 35 आहे म्हणते. ठीक आहे. नंतर काय म्हणते त्यात शिक्षकाचे वजन वाढवले म्हणते. बघा 35 विद्यार्थी होते शिक्षक झाले तर किती झाले आता विद्यार्थी प्लस शिक्षक 36 झाले म्हणते. तर त्यांची सरासरी किती झाली म्हणते 36 झाली. तर शिक्षकांचे वय किती तर कसं करायचं आता बघा आता हे काय झालं 35 आहे आणि ह्याच्यात कितीचा डिफरन्स येऊन आला एक्सचा आणि या दोघांनी कितीचा डिफरन्स येऊन आला एक्सचाच येऊन आला. बघा 35 गुन्ह्याला इकडला सरासरी पाहायची किती जास्त होते कमी होते त्यांना काय करायचं गुणाकार. 35 गुन्ह्याला काय करायची इकडली संख्या आणि भाग्याला काय करायचं इकडली संख्या किती होऊन आली इथे एक्स्ट्राचे
35 येऊन राहिले. किती येऊन राहिले? 35. मग हे काय, जेवढी इथं संख्या त्याची त्यातनी काय करून टाकायची? 35 ॲड करून टाकायची. म्हणजे शिक्षकाचे वय किती येऊन राहिले तिथं? 71 येते. म्हणजे शिक्षकाचे वय आपलं आलं तिथं 71. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 2 लोक म्हणते 6 किलोमीटर तास व 5 किलोमीटर तास वेगाने विरुद्ध दिशेने धावतात म्हणते. ठीक आहे, विरुद्ध दिशेने धावत असलं तर काय असते? स्पीड आपली प्लस होत असते. ठीक आहे. नंतर म्हणते ते किती वेळानंतर एकमेकापासून 44 किलोमीटर अंतरावर राहतील म्हणते. बघा आता काय म्हणते, विरुद्ध दिशेने चालले, इकडे चालला म्हणते नाही इकडे चालला म्हणते, एकमेकाच्या विरुद्ध चालले ना. तर काय एकूण 6 प्लस 5 किती झाली इथं 11. किती किलोमीटर चालले म्हणते ते? 44 किलोमीटर. 11 किलोमीटर आपली स्पीड आहे तिथं. 44 किलोमीटर चालले तर 11ने इथं काय करायचं? भाग देऊन द्यायचं. किती येते मग उत्तर? किलोमीटरनं किलोमीटर कॅन्सल. 11 1 11, 11 चौक 44. किती आला? 4 घंटे आला. किती आला? 4 तास आला आपलं तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, श्रीने म्हणते 600 मीटर पोहोचण्याच्या स्पर्धेत भाग घेतला म्हणते. ठीक आहे, पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्याचा वेग म्हणते 12 तास किलोमीटर तास आहे व प्रवाहाचा वेग म्हणजे त्याचा वेग 12 तास आणि प्रवाहाचा वेग म्हणते 4 किलोमीटर तास आहे असल्या तो स्पर्धा किती वेळात पूर्ण करेल म्हणते. तर बघा आता किती आहे मीटर, किती स्पर्धेचं मीटर किती आहे? 600 मीटर आहे. ठीक आहे. आता बघा त्याचा प्रवाहाचा वेग किती आहे? 12 किलोमीटर चालला तो, आणि त्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध किती आहे म्हणते? प्लस करायचं. मग त्याचा प्रवाहाचा वेग काय करायचा? 4 किलोमीटर. याचा काय करायचं? दोघांची ॲडिशन. म्हणजे एकूण किती चालले? एकूण स्पीड किती होऊन आली त्याची? 16 किलोमीटर होऊन आली. किती होऊन आली? 16 किलोमीटर. आपल्याला जायचं किती आहे? 600 मीटर. तर किती वेळ लागेल म्हणते? 16 किलोमीटरनं आपल्याला 600 जायचं आहे. तर काय करायचं? 16 किलोमीटरने इथं भाग देऊन द्यायचा. आता हे काय किलोमीटरमध्ये आहे, याला काय करायचं? मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. तर काय करायचं? 5/518 भाग द्यायचा. ठीक, 5/18 भाग दिले तर हे 18 काय जाते? इथं वरतं जाते आणि 18 कॅन्सल. आता भाग देऊन द्यायचं. बघा आता 5 1 5, 5 1 5, 5 2 10. ठीक आहे, डबल इथं भाग आहे. 4 1 4 चौक, 4 चौक झाले 16, 4 3 12. ठीक आहे, 2 2 4, 2 9 18, 9 30, 2 1 2, 2 1 2, 2 5 10. म्हणजे किती आहे? 15 गुणिले 9. किती आले सेकंद आपले? 135 सेकंद आले. किती आहे? 135 सेकंद आले. तिथं किती आला? 135 सेकंद. परंतु आपल्याला मिनटं आणि सेकंदमध्ये दिलं. बघा 135 सेकंदच काय लिहितो आपण? 120 सेकंद प्लस काय लिहितो? 15 सेकंद. 120 सेकंदच काय लिहितो आपण? 2 मिनिट लिहित असतो. काय लिहितो? 2 मिनिट प्लस किती आहे? 15 सेकंद. म्हणजे उत्तर किती आहे तिथं आपलं? 2 मिनिट 15 सेकंद आहे. हे आपलं तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक व्यक्ती म्हणते रेल्वे पुलावर म्हणते उभी आहे म्हणते. ठीक आहे, एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभी आहे म्हणते. पुलाची लांबी 180 मीटर आहे. एक गाडी त्या व्यक्तीस म्हणते 8 सेकंदात व पुलास म्हणते 20 सेकंदात ओलांडते. तर गाडीची लांबी व वेग किती आहे म्हणते. तर बघा आता पहिले काय काढायचं? गाडीचा वेग काढायचा. तर वेग काढायसाठी काय करायचं? बघा आता गाडीचा वेग काढायचा आहे. तर आपल्याला वेग कसा काढू आपण? तर बघा आता आपल्याजवळ एकूण लांबी किती आहे? एकूण लांबी आहे म्हणजे किती चालली लांबी? ते 180 मीटर चालली. ठीक आहे, 180 मीटर चालली. तर बघा एक व्यक्ती 8 सेकंदात व पूल 20 सेकंदात म्हणतो. रेल्वेची हे किती येणार मग लांबी काढायचं? तर काय करायचं? 20 - 8 करायचं. तर किती येते? 20 - 8 केल्यावर इथे किती होऊन आले? 12/80 येणार. तर मग रेल्वेची स्पीड किती येणार? 12 इथं 180ला भागायला किती येते? 15 मीटर प्रति सेकंद. 15 मीटर प्रति सेकंद हे काय आली? रेल्वेची स्पीड आली. म्हणजे आपल्याजवळ स्पीड किती आली? 15 मीटर प्रति सेकंद आली. ठीक, म्हणजे त्याचा वेग लिहून घ्यायचा. इथं वेग आला आपला 15 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे, नंतर विचारला काय आपल्याला आता? गाडीची लांबी. आता गाडीची लांबी किती करायची? बघा आता प्लॅटफॉर्मची लांबी किती सेकंदात पार करणं? पुलास किती? 20 सेकंदात पार करून. किती? पुलाला 20 सेकंदात पार करून. पुलाले पार करून आले म्हणजे ती स्वतःची लांबी प्लस पुलाची लांबीला पार करून आली. तर काय करायचं इथं? तिची रेल्वेची स्पीड किती आहे? 15. तर इथं काय करायचं? 15 गुणून टाकायचं. तर किती होऊन आले ते? त्यांच्या दोघांची लांबी 15 दुने 30, 300 मीटर आली. हे काय आली? पूल प्लस रेल्वेची लांबी आली. ठीक आहे, तर आपल्याजवळ पुलाची लांबी किती आहे? पुलाचीच आहे ना. हां, पुलाची लांबी आहे आपल्याजवळ 180. किती आहे? 180 आहे. ते 180 300मधून काय करायचं? मायनस करून टाकायचं. म्हणजे किती होऊन आली आपल्याला रेल्वेची लांबी?
रेल्वेची लांबी येऊन आली आपल्याजवळ 120 येऊन आली. तर किती आली मग रेल्वेची लांबी म्हटलं तर किती आहे 120. उत्तर किती आहे मग तिथं आपल्याजवळ 120 आणि 15 मीटर प्रति सेकंद. कितवा नंबरचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एला 10 दिवस म्हणते. ठीक आहे ए 10 दिवस, बीला 15 दिवस, बीला म्हणते 15 दिवस. ठीक आहे एला 10 दिवस, बीला 15 दिवस आणि सीला म्हणते 20 दिवस लागतात म्हणते. ठीक आहे त्यांचा काय करायचं पहिले लसावी काढायचा. लसावी किती येते त्यांचा 60 येते. ठीक आहे आता भाग द्यायचा. 10 सगळं 60, 15 चौक 60, 20 त्रिक 60. याची एफिशियन्सी किती आली कामाची 4, 6, 4 आणि 3 आले. ठीक आहे आता काय म्हणते बी व सी यांनी मिळून काम करण्यास सुरुवात केली. कोण काम केली सुरुवात बी व सी. बी व सी किती काम करून आले 7 काम करून आले. ठीक आहे नंतर काय म्हणते 3 दिवसानंतर एनी मदत केली. म्हणजे यांना 3 दिवस काम केलं असं. किती काम केलं 3 दिवसात 7 त्रिक 21 काम केलं. किती केलं काम 7 त्रिक 21 काम केलं. आणि आता काम किती उरलं असेल त्यांच्याजवळ तर मायनस करून टाकायचं. याच्यातून किती उरलं काम 39 काम उरलं. ठीक आहे आता काय करून आलं त्याच्यासंग ए पण येऊन आला म्हणते. हा दोघं संघ ई येऊन आलं. मग आता किती झाले त्यांचे कामाचे एफिशियन्सी 3 + 4 + 6 किती झाले 10 आणि 3 13 झाले. किती झाले आता 13. आता जवळ आपल्याजवळ काम किती आहे 39 काम आहे. तर 39 13नं काम केलं तर किती किती दिवसात खतम होणार ते काम 13 × 13 13 त्रिक 39 3 दिवसात. म्हणजे आपल्याला ते राहिलेलं काम किती दिवसात आता विचारलं काय आपल्याला काम एकूण किती दिवसात पूर्ण होईल म्हणते. बघा आता इथं काम किती झालं 3 दिवसात आणि इथं किती लागले होते आपल्याला 3 दिवस. म्हणजे आपल्याला एकूण कामातले किती दिवस लागले 3 + 3. एकूण कामाला आपल्याला लागले दिवस 6. उत्तर किती आहे मग तिथं 6 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 12 माणसे किंवा 24 मुले एक काम 66 दिवसात पूर्ण करत असतील तर 15 माणसे किंवा आणि 6 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ते आपल्याला विचारलं. असं वेळेस बघा किंवा म्हटलं तर काय लिहायचं माणसे आणि काय म्हणते मुलं. किंवा म्हटलं ना आपल्या तर काय लिहायचं त्यांचा रेशो घेऊन घ्यायचा. 12 माणसे आणि 24 मुलांचा रेशो घेतला तर किती तर 12 × 12 12 दुने 24. ठीक आहे आता यांनी काय करायचं उलटं करायचं. म्हणजे यांचं काय निघते कामाची एफिशियन्सी निघून जाते. ठीक आहे आता 2 1 आली. आता काय म्हणते 15 माणसे व 6 मुले तेच काम मिळून. ठीक आहे आता माणसे किती आहे 2 आहे. तिथं काय 15 × 2 प्लस नंतर काय म्हणते 6 मुलं आहे तर 6 गुणिला किती मुलाची एफिशियन्सी किती आहे 1 × 1 हे मिळून किती दिवसात पूर्ण करेल. आता माणसं किती होते आपल्याजवळ पहिले समजायचे की 12 होते मग. ठीक आहे 12 माणसाची एफिशियन्सी किती आहे 2 आणि किती आहे दिवसात 66 दिवसात काम करत. बघा 15 दुने 30 आणि +6 किती झाले 36 काम करायचं आपल्याला. तर किती दिवस लागेल हे काम करायला. बघा किती येते 12 × 12 12 त्रिक 36 3 × 3 3 दुने 6 3 दुने 6 22 दुने किती होते 44. तर म्हणजे आपला किती दिवसात खतम करणार ते काम मिळून 44 दिवसात. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे पीचा पगार 52,200 रुपये आहे. तसेच म्हणते क्यूचा पगार 3400 रुपये आहे. तर पीचा पगार क्यूपेक्षा किती टक्के जास्त आहे म्हणते. बघा पी आहे आणि क्यू आहे म्हणते. पीचा पगार म्हणते 5200 आहे म्हणते आणि क्यूचा पगार म्हणते 3400 आहे म्हणते. तर पीचा पगार हा क्यूपेक्षा किती जास्त आहे म्हणते. क्यूपेक्षा किती जास्त आहे म्हणते. तर बघा काय करायचं यांचा रेशो घेऊन घ्यायचा. 0 0 कॅन्सल झाले. ठीक आहे 2 दुने 4 2 × 12 2 × 2 2 7 14 म्हणजे बघा 17. क्यूचा पगार किती आहे 17 आहे. 17पेक्षा किती जास्त दिसून आला 3 + 9 किती जास्त दिसून आला 9 कितीवर मग 100वर. तर काढून घ्यायचं आता 900 भागिले किती आहे 17 आहे. तर किती येते 17 × 17 17 5 किती होते 85. ठीक आहे उरले किती 5. 17 दुने किती होते 34. 17 दुने होते 34 उरले किती तिथं 14 उरले. किती उरले 14 उरले. 17 दुने 14 उरले. मग काय तर कितीच्या आसपास चाललं 17 9 किती होते 153 होते. 14 उरते ना 34 म्हटलं 16 उरले. 17 9 किती होते 153 म्हणजे आसपास कितीच्या आसपासच्या वेळेला झाली 52.9 म्हणजे उत्तर किती आहे तिथं आपलं दुसऱ्या नंबरचं किती आहे दुसरा नंबर.
उत्तर किती आलं तिथं आपलं दुसऱ्या नंबरचं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका शहराच्या लोकसंख्येमध्ये पहिल्या वर्षी 12% वाढ झाली व दुसऱ्या वर्षी म्हणजे 10% घट झाली, तर शहराची लोकसंख्या हे 50,400 होती, तर शहरांची 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती आहे म्हणते. तर बघा आता आता घट झाली म्हणते ना. बघा हे किती लोकसंख्या होती म्हणते पहिले, एवढी लोकसंख्या होती. ठीक आहे. आता म्हणते 10%, पहिला म्हणते 10% वाढ झाली ती म्हणते लोकसंख्येतनी. ठीक आहे. 2 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणते. 100 होती. ठीक आहे. 10% वाढ झाली तर 12% वाढ झाली, मग किती झाली ते 152 झाली. म्हणजे आपल्याला आधीची काळाची ना, म्हणून वरतं 100 घेऊन आलो. ठीक आहे. नंतर काय म्हणते 10% घट झाली, म्हणजे 100 होती, दुसऱ्या वर्षी 10% घट झाली म्हणजे 9 झाले. ठीक आहे. 90 झाले. आता देऊन द्यायचा भाग. बघा 0 आणि 0 कॅन्सल झाले. 9 1 9, 9 चौक 36, 9 चौक 36 उरले किती, सॉरी 9 चौक 36 म्हणून 9 5 45 उरले किती 5, 9 सक 54. ठीक आहे. म्हणजे किती भाग दिले तिथं 56 भागात. बघा आता 56 1 56, 56 दोन्ही किती होते 112 होते. ठीक आहे. आता इथं भाग देऊन जा, बे एक बे बे 5 10, आणि तिकडे तिथं 2 शून्य आहे. ठीक आहे. 2 शून्य 4 शून्य, म्हणजे उत्तर किती आता येते आपल्या तिथं 50,000. किती 50,000. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते एका जंगलात मध्ये 2 वर्षापूर्वी 30,000 सागाचे वृक्ष होते म्हणते. ठीक आहे. वृक्ष तोडीमुळे दरवर्षीमध्ये त्याची संख्या दर शेकडा 6%ने घटली म्हणते. तर आज त्या जंगलात सागाची वृक्ष किती आहे म्हणते. दरवर्षी कितीने घटली म्हणते, 6ने घटली. बघा आता किती वृक्ष आहे म्हणते, 30,000 होते वृक्ष. ठीक आहे. 30,000 वृक्ष आहे म्हणते, दरवर्षी म्हणते 60%ने घट झाली म्हणते. बघा आता आता काय करायचं, घट होऊन राहिली ना, आता काय करायचे 100 होते, किती घट झाली, मग आता किती झाले 9, 94 राहिले. डबल दरवर्षी म्हणजे 2 वर्ष झाले ना, झाले 94 झाले. बस आता काढून घ्यायचं. तर किती येते उत्तर, 2 वर्षापूर्वी म्हणते. तर सॉरी 2, आज त्या जंगलात किती झाडं आहे वृक्ष आहे म्हणते. तर बघा आता कसं काढायचं, आता देऊन द्यायचं. 4 शून्य 4 शून्य काय झाली, तर गायब झाली. ठीक आहे. आता याचा आता 94चा जर स्क्वेअर केला तर किती येते, 94चा स्क्वेअर, 94चा स्क्वेअर करू आपण, तर किती येते 94 स्क्वेअर केला तर डायरेक्ट आता आता 94 गुणिले 94 आहे ना तिथं, आता स्क्वेअरच करून टाकायचं. बघा 94चा स्क्वेअर कसा करायचा, याचं वरतं व्हायला. बघा 4चा स्क्वेअर 16, 9चा स्क्वेअर 81. ठीक आहे. एक संख्या सोडून घ्यायचं, 4 9 36, 36 दुने 72, याच्यातनी 8 करून घ्यायचे. 6 3 आणि 8 हे किती झाले 8. किती आला 94चा स्क्वेअर 88 36. किती आले याचे गुणाकार 88 36 आले. गुन्हेला किती आपल्याजवळ 3 आहे, तर गुणाकार करून घ्यायचा. 3 सका 18, हातचा आला 1, 3 त्रिक 9 1 10, हातचा आला डबल 1, 3 3 8 24 आणि 1 25, डबल आले 2, 3 8 24 आणि 2 26. म्हणजे उत्तर किती आहे आपलं तिथं 26,508. बघा नंतरचा क्वेश्चन आहे, म्हणते 8 फेब्रुवारी 2004 रोजी मंगळवार. काय म्हणते 8 फेब्रुवारी 2004 रोजी काय म्हणते मंगळवार आहे म्हणते. ठीक आहे. मंगळवार आहे. तर 5 सप्टेंबर काय म्हणते, 5 सप्टेंबर 2004 रोजी कोणता वार हे आपल्याला विचारलं. तर बघा कसं काढायचं आहे. आता हे 2004 इथं या 2004 आहे, तर याच्याशी काय लेनदेन ठेवायचं काय नाही, फक्त आपल्याला ठेवायचं काय याच्याशी. तर कसं काढायचं, पहिले आपल्याला पाहिजे महिन्याचा कोड लक्षात. ठीक आहे. आता हे लीप वर्ष आहे ना, तर लीप वर्षाचा कोड काय राहते, महिन्याचं 03 4 100 025 036 146, हा राहते महिन्याचा कोड. ठीक आहे. आता बघा 8 तारीख आहे, तर 8 लिहून घ्यायचे. आता महिन्याचा कोड किती आहे, फेब्रुवारी महिन्याचा, जानेवारी फेब्रुवारी किती आहे 3 आहे, तर किती होऊन आली इथं 11. 11ला 2 7 भाग दिले, तर किती एक्स्ट्राचे उरून आले याच्यातनी 4 उरून आले. किती उरून आले एक्स्ट्राचे 4 उरून आले. तर बघा आपण मोजाची कुठून, रविवारपासून. रविवारची एक नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि नंतर काय शनिवार. 2 3 4 5 6 आणि इथं 0.
ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं. बघा आता 4वर किती वार एक दिसून आले, इथं बुधवार दिसून आला. 4वर किती दिसून आला, बुधवार. परंतु आपल्याला उत्तर किती आहे तिथं, मंगळवार. म्हणजे याच्यातून किती केलं, बुधवारमधून एक मायनस केलं म्हणजे आपलं तिथं उत्तर निघालं मंगळवार आला. ठीक. आता नंतरही तेच पाच दुसऱ्या याच्यात बघा, 5 सप्टेंबर आहे आणि 5 सप्टेंबर महिन्याचा किती आहे, 9वा महिना येते, तर 9वा लिहून घ्यायचं. इथं किती येते, 6 लिहिले. 6 4 इथं बी आले 11. 11ला 4नं भाग 7नं भाग दिला तर किती येऊन आले, 4च येऊन आले. 4वर इथं आपण बुधवार लिहितो. ठीक. मग याच्यातून काय करावं लागेल आपल्याला, -1च करावं लागेल. तर किती येतं उत्तर, मग आपल्या तिथं मंगळवार येते. समजले, इथे येणार मग आपला मंगळवार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे, 5 9 13 5 9 13 17 आणि 21. यातील म्हणते 17वे पद. कोणते म्हणते, 17वे पद काढा म्हणते. कितवे काढायचे आपल्याला, 17वे. तर याच्यासाठी काय राहते, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. बघा काय फॉर्म्युला, ए प्लस एन मायनस 1 गुन्हेला काय, डी काय राहते, डिफरन्स. बघा आता ए काय राहते, पहिली संख्या. ए काय राहते, पहिली संख्या लिहून घ्यायची. तर 5. एन काय राहते, जेवढे पद दिले राहते तेवढे. बघा 17 लिहिले. 17मधून 1 मायनस करायचे, किती उरून आले, 5. आता डिफरन्स काय राहते, याच्यातला फरक. कितीचा फरक आहे, सगळ्या संख्या 4 4चा फरक आहे. तर इथं 4नं गुणाकार करायचा. बघा 5 प्लस 17मधून 1 गेलं तर किती उरले, 16. 16 गुणिले 4. आता बघा 5 16 किती होते, 64. 64 प्लस 5 केलं तर उत्तर किती आलं आपलं तिथं, 69 येऊन आलं. किती येऊन आलं, 69. तर मग आपला आन्सर किती आहे, 69. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, का दिलेला आहे आपल्याला, असं व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे व्हॅल्यू, 8. ठीक आहे, असं दिलेलं आहे. बघा इथं काय, 3 22. 3 22 इथं 8 57. इथं काय 23. इथं काय दिलेलं आहे, 13 आणि इथं 92. तर बघा आता काय होऊन राहिले, दिसून राहिलं आपलं. बघा आता 3 आहे इथं, 3ले काय न गुणलं आपण, 7नं गुणलं. 3 7 21 प्लस 1 काय झालं इथं, 3 7 म्हणजे 3ले 7नं गुणलं आणि प्लस काय केलं त्याच्यातनी 1 केलं म्हणजे 22 आले. ठीक आहे. इथे तसंच बघा, 8 7 56 प्लस 1 57. 13 7 91 प्लस 1 52. आता 23 गुणिला काय करायचं, 7 करायचं प्लस 1 करायचं त्याच्यात. 23 गुणिला 7, 7 त्रिक किती होते, 7 त्रिक किती होते, 21. उरले किती, 2. 7 दुने 14 2 16 आणि प्लस 1 केलं तर उत्तर किती आलं आपलं तिथं, 162 आलं. उत्तर किती आलं आपलं तिथं, 162. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका व्यापारातील म्हणते राम मोहन श्याम याची भागीदारी. काय म्हणते, राम आहे, मोहन आहे आणि श्याम आहे. याची भागीदारी किती आहे म्हणते, 5 6 9 आहे म्हणते. ठीक आहे, 5 6 9 आहे म्हणते. त्याचप्रमाणे काय म्हणतं, व्यापारात म्हणते 24,000 रुपयाचा फायदा झाला. बघा आता जेव्हाही असा रेशो येते, हा रेशोमध्येच काय राहते त्यांचा लाभ, म्हणजे जेवढा नफ्याचा अनुपात राहते हा काय राहते त्यांचा, ज्यांचा रेशो येते त्याच काय राहते त्यांचा नफ्याचा अनुपात राहते. मग आता नफा किती झाला त्यांनी, लाभ किती झाला, फायदा किती झाला, 24,000 रुपये. किती झाला, 24,000 रुपये फायदा झाला. आणि त्यांचा फायद्याचा रेशो किती आहे, हा किती आहे, 5 प्लस 6 11. 11 प्लस 9 किती झाले, 20. म्हणजे आपल्याजवळ 20ची व्हॅल्यू किती आहे, 24,000 आहे. तर 1ची व्हॅल्यू किती येणार, बेकबे बेदून 4 किती आला, 1200 आलं. 1ची व्हॅल्यू किती आली, 1200. आता विचारलं काय आपल्याला, श्यामला, श्याम कुठं आहे, हा श्यामला किती भेटले म्हणते, तर 1200 गुणायचं, 12 9 108 आणि 2 शून्य लिहून दिलं. किती आलं मग, 10,800. तर श्यामला किती भेटला फायदा, 10,800. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, दोन संख्यांच्या आकाराची भांडे आहेत म्हणते. एकामध्ये दूध व पाण्याचे मिश्रण 3 असे काय म्हणते. ठीक आहे, दूध आणि पाणी मिश्रण किती आहे म्हणते, 3 असे काय म्हणते. ठीक आहे. नंतर दुसऱ्या भांड्यात दूध व पाण्याचे मिश्रण किती आहे, दूध व पाण्याचे मिश्रण 5 2 आहे म्हणते. ठीक आहे.
तर दोन्ही मिश्रण एकत्रित करून नवीन मिश्रण तयार करण्यात आले तर नवीन मिश्रणाचे दूध व पाण्याचे गुणोत्तर किती आहे म्हणते. आपल्याला विचारलं तर कसं करायचं हे बघा. आता पहिली इथं व्हॅल्यू बरोबर येऊन आली का दोघांची बघा. 3 आणि 1 किती होऊन आली तर 4 येऊन आले. 5 आणि 2 इथे किती होऊन आले 7 होऊन आले. हे बरोबर आहे काय नाही आहेत. मग काय करायचं पहिले बरोबर करून घ्यायचं बघा. इथं 4 गुणाचं आणि इथं काय करायचं 7 गुणाचं. इकडले तिकडं तिकडले इकडे गुणून टाकायचं बघा. इथे किती गुणाला आपण 7 इथं 4 7 गुणाला तर इकडे 7 गुणाचं बघा. 7 किती होते इथं 21. 7 21 ठीक आहे. 7 1 7 ठीक आहे. आता 4 आहे खाली तर 4 5 20 ठीक आहे. 4 2 8. आता यांचं एकत्रित मिश्रण विचारलं तर काय करायचं दोघांची प्लस करून घ्यायची बघा. इथे किती झाले 41. इथे किती झाले 15. तर मग आपलं उत्तर किती आहे तिथं 41 आणि 15. दूध आणि पाण्याचे मिश्रण अनुपात किती आहे मग 41 आणि 15. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 2x काय आहे 2x बरोबर किती आहे 32. हे आपल्याला विचारलं तर बघा. आता 32 काय राहते 2ची पॉवर काय राहते 5 राहते. 32 काय राहते 2ची पॉवर 5 राहते आणि बरोबर आहे किती आहे 2ची पॉवर x. आता हे 3 आहे तर हे 3 इकडे गेल्यावर काय होणार इकडं भागायला चालले जाईल. म्हणजे आपल्याजवळ एकची व्हॅल्यू किती आली डायरेक्ट 5/3 आली आहे. एकची व्हॅल्यू किती आहे 5/3. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते एका रांगेत भारत म्हणते उजवीकडून 19 आहे म्हणते. एक रांग आहे त्याच्यात भारत म्हणते उजवीकडून किती आहे तो 19 आहे. कोण आहे तो भारत आहे ठीक आहे. उजवीकडून तो 19 आहे म्हणते आणि सलीम भारतच्या उजवीकडे चौथा आहे म्हणते. बघा उजवीकडे आहे तर भारतची उजवी कोणती असणार इकडे असणार ठीक आहे. भारतची उजवी कोणती साईड असणार हे असणार. उजवीकडे किती आहे म्हणते तो चौथा आहे म्हणते. तर बघा आता चौथा किती येणार चौथा याच्यातून मायनस करायचं किती आहे 18 17 17 नंतर 16 नंतर 15 हा आला तिथं चौथा आला ठीक आहे. आता विचारलं आपल्याला तर जर सलीम हा रांगेतील मधोमध आहे म्हणजे हा काय मग मधोमध आहे म्हणजे मध्यभागी आहे. सलीम काय आहे मध्यभागी आहे. हा कोण आहे सलीम आहे ठीक आहे. सलीम काय आहे मध्यभागी आहे म्हणते. नंतर काय विचारलं रांगेत एकूण किती मुलं आहे म्हणते. तर बघा आता हा काय 15 आहे म्हणजे याच्या इकडं मागं इकडं समोर किती असन 14 जण असन ठीक आहे. आणि याच्या इकडे किती असन 14 जण असन. बघा 14 आणि 14 28 प्लस 1 हा किती झाला 29 म्हणजे किती जण असन रांगेतनी 29 जण असन. एकूण किती जण असन 29. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 33 ते 66 पर्यंत एकूण किती समसंख्या व विषम संख्या आहे. काय विचारलं 33 ते 66 मध्ये एकूण एक विषम संख्या किती आहे. तर बघा आता पहिले काय करायचं 33 मधून 66 मधून 33 मायनस करायचे. 66 मधून 33 मायनस केलं तर किती उरून आले आपल्याजवळ 33च उरून आले. किती उरून आले 33 आणि प्लस काय करायचे 1 म्हणजे आपल्याजवळ एकूण संख्या किती आल्या एकूण संख्या आल्या आपल्याजवळ 34 ठीक आहे. 34 आल्या तर त्याच्यामध्ये म्हणजे अर्ध्या संख्या काय राहते सम राहते आणि अर्ध्या संख्या काय राहते विषम. एक आहे सम काय राहते विषम. उत्तर काय मग आपलं तिथं 17. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय लिहिलं आहे -48 भागेले काय आहे -12 ठीक आहे. गुणिले काय आहे -19 भागेले काय आहे 57 ठीक आहे. हे दिलेलं आहे बघा. आता 12 1 12 12 चौक 48 हे मायनस मायनस कॅन्सल झालं ठीक आहे. आता 19 1 19 19 किती झाले 57 ठीक आहे. ठीक आहे झालं -चे 4/3 उत्तर आलं आपलं तिथं. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे जतीनने मध्ये 1570 रुपये वाचवले म्हणते ठीक आहे. हा जतीन आहे त्याने किती वाचवले 1570 रुपये वाचवले. नंतर म्हणते सविताने जतीनपेक्षा हे सविता आहे जतीनपेक्षा 1936 रुपये जास्त वाचवले म्हणजे 1570 ते वाचवलेच ती ना प्लस किती वाचवले 1936 रुपये वाचवले. तर त्यांनी एकूण किती रुपये वाचवले हे आपल्याला विचारलं. तर बघा काय करायचं आता यांची सर्वांची ॲडिशन करायची. बघा 1570 1570 1936 ॲडिशन करा. बघा 6
10 आणि 7 17 हातचाला 1 10 10 हातचाला 2 इथं किती झालं 5. म्हणजे उत्तर किती आला तिथं आपलं तिथं 5076 5076. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते पी ही वेगवेगळ्या समान समकिमती अंक असलेले तीन अंकी संख्यांची बेरीज आहे म्हणते. ठीक आहे. पी आता पीची आपल्याला व्हॅल्यू काढायची. पी काय म्हणते दोन म्हणजे समअंकी सर्व समान आणि समअंकी अंक तीन अंकी संख्यांची बेरीज आहे म्हणते. ठीक आहे. तर बघा आता समअंक कोणता आहे 2 2 2 तीन अंकी संख्या झाली 4 4 4 तीन अंकी झाली 8 8 8 तीन अंकी झाली. याच्यानंतर येणार काय नाही येणार. आता याची ॲडिशन करून घ्यायची तर किती येते 6 6 आहे ना तर 6 6 6 आणि 8 8 8. याची जर आपण ॲडिशन केली तर किती होऊन आली याची ॲडिशन 10 10 20 0 हातच्याले 2 10 10 20 आणि 2 22 हातच्याले 2 10 10 20 आणि 2 22. याची जर ॲडिशन केली आपली तर पीची व्हॅल्यू किती आली आहे तिथं पी बरोबर आला 22 20 आला. किती आला 22 20. नंतर आता क्यू म्हणाला. आता क्यू काय म्हणाला आपल्याला क्यू हे म्हणते वेगवेगळ्या सर्व समान विषम मूलांक आहे म्हणते. ठीक आहे. विषम आहे म्हणते तर तीन अंकी संख्यांची बेरीज किती आहे म्हणते यांच्या बघा आता विषम आहे तर 1 1 1 नंतर काय 3 3 3 नंतर 5 5 5 नंतर 7 7 7 नंतर 9 9 9. याची आपल्याला काय करायचं बेरीज करायची. त्याची बेरीज केली तर किती येणार आहे बघा किती आहे 10 10 10 20 आणि 5 25 हातचे आले 2 डबल काय आहे 10 10 20 आणि 27 7 हातचे आले 2 डबल हे 10 10 हे 10 10 20 आणि काय 27. याची बेरीज झाली क्यूची एवढी आली. ठीक आहे. आपल्याला विचारला काय मग नंतर क्यू छेद पी किती आहे तर क्यू किती आहे इथं काय विचारलं आहे क्यू छेद पी विचारलं ना क्यू छेद पी. तर बघा क्यू किती आहे इथं एवढा आहे. ठीक आहे. पी किती आहे एवढा आहे. आता याचा भाग तोडून घ्यायचा बघा आता 5 चौक 20 5 चौक 20 5 चौक 20. ठीक आहे. डबल वरती जाते 5 5 25 5 5 25 5 5 25. आता किती भाग जाते 111 हां 111 चौक 444 111 चौक 555. उत्तर किती आला मग तिथं आपलं डायरेक्ट 504. आपलं तिथं उत्तर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय आहे 484 गुणिला 144 आहे आणि हे बरोबर काय आहे म्हणते 69 69 6च्या बरोबर आहे म्हणते. तर आपल्याला विचारलं काय अंडर रूटमध्ये काय विचारलं आहे 69.69 आणि इथे काय 6 भागायला किती आहे 14. ह्याची व्हॅल्यू आपल्याला विचारली तर कसं सॉल्व करायचं बघा. आता पहिले पॉईंट खेळायचं बघा. इथे किती घरानंतर पॉईंट आहे 1 2 3 ते खाली काय लावायचे 3 शून्य लावून द्यायचे. ठीक आहे. इथे किती घरानंतर पॉईंट आहे 1 तर इथं वरतं 1 शून्य लावून घ्यायचं. ठीक आहे. 1 शून्य आणि 1 शून्य कॅन्सल झाला. बघा आता हे काय दिसून आलं हे 484 गुन्ह्याला 144 व्हॅल्यू आहे. ठीक आहे. 484 गुन्ह्याला किती आहे 144 व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आणि हे काय खालतं काय 144 गुन्ह्याला किती आहे 100 आहे. हां बघा आता 144 ने 144 तर कॅन्सल झाला. आता रूटमध्ये आलं 484 काय रूटमध्ये 484 आणि छेद काय 100. बघा 484 रूट कायचा येते 22चा येते आणि 100 कायचं येते 10चा. त्याचा भाग दिला तर किती येऊन आलं आपलं उत्तर इथं 2.2 येते. किती येतं उत्तर तिथं 2.2. हे आपलं तिथं उत्तर आहे. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे म्हणते राधा रमाने म्हणाली म्हणते माझे वडील व तुझी आई सख्खे भावंड आहे म्हणते. तर राधा रमाचा कोण म्हणते. तर बघा आता राधा म्हणाली हे राधा आहे हे म्हणाली की हिचे वडील आहे काय हिचे वडील आहे ते काय म्हणते रमाची आई म्हणते
आई हे काय म्हणते सख्खे भाऊ बहीण आहे म्हणते, ठीक आहे. ते रमा राधाचे वडील कोण झाले, रमाचे मामा झाले, ठीक आहे. रमाची आई राधाची कोण झाली, आत्या झाली, ठीक आहे. तर आपल्याला विचारलं तर काय म्हणते, रमा राधाले काय म्हणन, राधा रमाचा कोण, रमाचा कोण झाला, राधा मामी बहीण झाली, काय झाली, मामी बहीण. आला आपलं तिथं उत्तर. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे समुद्र बेट पर्वत. बघा आता हे समुद्र आहे, हे का बेट आहे, बेट कुठं असते, समुद्रावर असते, ठीक आहे. आणि हे काय पर्वत, पर्वत तर अलगच राहणार आहे, ठीक. हे आपले उत्तर तिथं आकृतीनं. काय म्हणते, सर्व कागद टाचणे आहे म्हणते, ठीक आहे. हे जे सर्व कागद आहे, हे सर्व कागद काय आहे म्हणते, टाचणे आहे म्हणते, ठीक आहे. टाचण्या, सर्व कागद काय टाचणे आहे म्हणते. काही कागद मोठा आहे म्हणते, हे काही कागद आहे याच्यातले, हे काय म्हणते, नोटा आहे, ठीक आहे. काही कागद नोटा आहे म्हणते. तर अनुमान लावा म्हणते, काय म्हणते, काही टाचण्या नोटा आहे, काही टाचण्या नोटा आहे. ह्या काही टाचण्या आहे आणि ह्या नोटा, याच्यातनी संबंध दिसून राहिला, काय दिसून राहिला, म्हणजे पहिलं आपलं बरोबर आहे ऑप्शन, ठीक आहे, बरोबर आहे. नंतर काय म्हणते, काही नोटा कागद नाहीत म्हणते. काही ज्या नोटा आहे म्हणते त्या कागद आहे का, ह्या दिसून राहिल्या नाही, तर काही नोटा आहे ह्या कागद असणार का कधी नाही, तर हे पण काय झालं आपलं बरोबर झालं. नंतर काय म्हणते, काही कागद मुळीच नाही, याचा काही संबंध येऊन राहिला का तिथं मुळीचा, तर ते काय झालं, तसंच कॅन्सल झालं. उत्तर काय मग फक्त आपलं 1 आणि 2 बरोबर आहे, ऑप्शन नंबर 2. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, का दिसून राहिलं इथं 24 का एक्स यू पी जी, इथं कोणती संख्या येणार. बघा 24वर येते, एक्स कितीवर येते, 24वर, पी कितीवर येते, 16वर येते, यू कितीवर येते, 21वर येते, पी येते 16वर, जी येते 7वर. त्याच्यानंतर काय येणार आहे म्हणते, तर तेच आपल्याला कळायचं आहे. बघा काय दिसून राहिलं इथं, 24मधून काय होऊन राहिलं इथं, 24वरून -3 झाले, किती झाले, -3. आता इथे किती होऊन राहिले, मायनस किती होऊन राहिले इथं, 4 -5, इथे किती झाले, -9. तर आता इथे किती मायनस होईल बघा, आता इथं किती झाले, मायनस झाले इथं, याच्यात कितीचा डिफरन्स आहे, 2चा डिफरन्स आहे, याच्यात कितीचा आहे, 4चा आहे, याच्यात कितीचा होणार मग, 6चा किंवा 4चा. बघा 27 आपण कायच्यावर लिहितो, 27 जेले आणखी कितीवर लिहितो आपण, 33वर लिहितो, कितीवर लिहितो, 33वर, ठीक आहे. आता इथं काय 4 जर +6 केलं तर किती होणार इथं, म्हणजे 6 इथं झाले 15 झाले, ठीक आहे. 15 जर आपण याच्यातून मायनस केले तर उत्तर किती मिळालं, 15 मायनस केल्यावर 18 येते, किती येते, 18 येते. आणि 18वर काय लिहितो आपण, आर लिहितो तिथं, ठीक आहे, आर आहे ऑप्शनमध्ये, तिथे आहे मग उत्तर तिथं आर आहे. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, बी एफ, काय आहे बी एफ, त्याच्यानंतर काय आहे सी एच, त्याच्यानंतर काय क्वेश्चन मार्क, त्याच्यानंतर काय एच ओ, त्याच्यानंतर काय एल टी. तर आपल्याला विचारलं ह्या इथं क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे. तर बघा काय दिसून आलं इथं, काय झालं, +1, इथं जर आपण +2 केल्यावर किती येणार, +2 केल्यावर इथे ई येणार आहे, ठीक आहे. ईमध्ये +3 केल्यावर किती येते, एच येते, +3 केलं तर, +4 केल्यावर किती, 8. म्हणजे आपल्या तिथे काय होणार, +1 +2 +3 +4, याच्यात काय आहे, प्लस काय झालं, +2 झाले, ठीक आहे. आता किती होणार इथं, इथे किती होऊन राहिले, +5 होऊन राहिले, किती होऊन राहिले, +5. इथे किती होणार मग, +3 होणार, ठीक आहे. +3 केल्यावर किती होते, 8मध्ये +3 केल्यावर के येऊन आले, किती आहे, के येऊन आले, के मध्ये +3 केल्यावर किती येणार मग तिथं, एल येणार, ठीक आहे. 4 केल्यावर 3 एफच आहे ना, एच, बरोबर आहे. म्हणजे उत्तर किती येणार आपलं तिथं, ई के येणार आहे, किती येणार आहे, ई के.
बघा BOC काय, BOC PDQ PDQ, त्याच्यानंतर ERF, त्याच्यानंतर SGT. त्याचा क्वेश्चन मागच्या जागी काय येणार बा आपल्या डॉट डॉट. तर बघा कसं काढायचं आता. तर बघा इथं 2-2ची सिरीज लागली आहे. किती 2-2ची. बघा इथं B वरून काय झालं मध्ये किती झाली, इथं +3 झाले. इथे जर आपण +3 करू आणखी किती होणार, इथं +3 केल्यावर मध्ये +3 केल्यावर किती येऊन आले, येऊन आले. ठीक आहे. आता बघा इथं O वरून काय चाललं, इथं R चालली. इथे काय झाले +3. तर डबल आपण R मध्ये +3 केल्यावर किती इथं येऊन आलं, येऊन आलं. ठीक आहे. नंतर बघा इथं काय C आहे, C वरून E चालला म्हणजे इथे काय झालं डबल +3 झाले. आता डबल इथे मध्ये +3 केल्यावर किती येणार, C मध्ये +3 होऊन आले, C वरून +2 होऊन आले. इथे किती होऊन आले, +2 होऊन आले. ठीक आहे. C वरून E चालला ना म्हणजे +2 झाले. त्याच्यात आपल्याला किती करायला लागणार मग, E मध्ये +2 G. उत्तर किती आहे देतं, HUG. HUI येणार ना. तर मग इथे ER किती, F पाहिजे. इथे किती पाहिजे, F पाहिजे. तेच तर म्हटलं काहीतरी चुकून राहिलं आपलं. तर बघा आता इथं काय C वरून F चालला म्हणजे इथे किती होऊन आले, +4 होऊन आले. ठीक आहे. +4 होऊन आले. तर मग F मध्ये +4 केल्यावर किती येणार आहे, +3 होऊन आले. +3 होऊन आले. F मध्ये +3 केल्यावर किती होऊन आलं, मग तिथं I येणार. ठीक आहे. तिथं काय लिहायचं आहे. तर उत्तर किती आलं आपल्या तिथं, HUI. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे नंबर. काय दिलेला आहे, नंबर. NUMBER किती आहे तिथं, 40, 62 आणि काय 13 आहे. ठीक आहे. नंतर GAME किती आहे तिथं, 78, 61 आहे. ठीक आहे. आपल्याला विचारलं काय 30, 41 आणि 13साठी काय वापरू म्हणते आपण, असं आपल्याला विचारलं. तर बघा आता इथं कॉमन दिसून राहिलं अंक डायरेक्ट आपल्याला. हां बघा ईसाठी काय आहे, 1 आहे. ठीक आहे. बघा 3साठी काय दिसून आलं, तर R लिहून घ्यायचा. ओसाठी काय दिसून आलं, O कुठे गेला, 0साठी काय दिसून आलं, दुसऱ्या नंबरचं U. 4साठी काय आहे, पहिल्या नंबरचं N. नंतर 1साठी किती आहे, E. आणि 13साठी किती आहे, 3 आहे का, 1 वेळा सॉरी 3साठी काय डबल R आहे. म्हणजे आपलं उत्तर किती आलं तिथं, RUNEER. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे चैत्र आषाढ. तर आषाढ काय आहे, अश्विन आहे. चैत्र आषाढ आहे, चैत्र हा आषाढ आहे. तर आषाढ अश्विन आहे. आषाढ काय आहे, अश्विन आहे. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे काकुडे. काय आहे, काकुडे. काकुडे हे काय म्हणते, क्रिकेट. हां ठीक आहे, लक्षात ठेवा. शॉर्ट फॉर्म क्रिकेट, हॉकी आणि मॅच. ठीक आहे. क्रिकेट, हॉकी आणि मॅच म्हणते. तर RE आणि MA याला काय म्हणते इंडिया. ठीक आहे. इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका. इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका म्हणते. SU दा आणि दे याला काय म्हणते इंडिया विन्स मॅच. याला इंडिया विन्स मॅच म्हणते. तर बघा आता कॉमन काय दिसून राहिलं आपल्या इथं. बघा याच्यात सू आहे आणि याच्यात सू आहे. सूसाठी काय दिसून राहिलं कॉमन आपल्याला, इंडिया दिसून राहिला. ठीक आहे, इंडिया दिसून राहिला. नंतर पाहायचं याच्यात काय आहे, याच्यात DE आहे आणि याच्यातही काय आहे, DE आहे. ठीक आहे. तर DE साठी याच्यातनी काय दिसून राहिलं आपल्याला, मॅच कॉमन दिसून राहिलं.
तर आपल्याला विचारलं काय तिथं की पाकिस्तान विन्स हॉकी. पाकिस्तान विन्स हॉकी. तर बघा आता पाकिस्तान विन्ससाठी तर काय आलेलं दिसून आलं आपल्याला विन्ससाठी काय दिसलेलं आपल्याला 10 दिसून आलं. ठीक आहे. आपल्याला विचारलं काय पाकिस्तान विन्स हॉकी विचारलेलं आहे. तर बघा विन्ससाठी काय दिसून आलं इथं 10. तो ऑप्शनमध्ये 10 पाहायचं कोणत्या ऑप्शनमध्ये आहे. तर सू रे कू याच्यात नाही आहे. का रे डू याच्यातही नाही आहे. रे डा कू काय रे डे हेच आहे. म्हणजे काय आहे तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे. काय आहे त्याच्यात नाही रे डा आणि कू हे आपलं तिथं उत्तर. ठीक आहे. इथं आपला क्लास पूर्ण संपला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला म्हणजे कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.